वाटतं गाडा मालक असतात ते जीवापार प्रेम करतात आपल्या बैलांवर किंवा त्यांच्या दावणीला असली जी पण बैला, तर कसं काय त्याचा तो या राहिला, म्हणजे संघर्ष कसा राहिला काय सांगा? संघर्ष झाला खडतरच होता, कारण का डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं होतं का तुमचा वासरू काय जगणार नाही. वादल अष्टमेंढकेसरी वादल, याच्यामध्ये मानगर पारगाववाल्यांचा वादल, याच्यामध्ये आपला बैल फेरा टाकला होता, पण त्या फेऱ्याला सुद्धा त्यांनी सुंदर अशी स्पीड लावला होता. लवकरच आम्हाला वादलसुद्धा गटाला किंवा बिनजोडला लवकरच भेटणार आहे. आतापर्यंत याच्या 61 शर्ती झाल्या, जिथून घेतल्या तिथून 61 शर्यती झाल्यात. आत्तापर्यंत 4 शर्यती पडल्यात त्याच्या या सीझनला. काय अपेक्षा असतील पुढं? त्यांनी मोठ्या आजारावर मात करून तुमचं नाव आतापर्यंत टिकून ठेवलं, याच्या पुढे काय अपेक्षा असतील? त्यानंच घेतलेला आहे आपण, तिकडून वर घाटावरशीच घेतलेला आहे. तो त्याला आणला, लगेच 7-8 दिवसात त्याला लंपी झाली. लंपी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा वासरू जगणार नाही. कॅप्टनचा पण संघर्ष आहे, तो पण आपण बघू. चल नक्की. धन्यवाद तुमचे सुद्धा, शुभेच्छा. तुम्ही तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद, कारण का आमची बाईट तुम्ही घेतली. चला, आनंदाचा दादा कार्यक्रम, आहे त्यांच्यासोबत चांगले चांगले संबंध म्हणजे घरचेच संबंध. हां बरोबर. आता कसं काय, म्हणजे फेरा कुठल्या मैदानाला झाला होता? फेरा आपला ओवल्याच्या मैदानाला झाला होता, उजव्या गांधी पब्लिकला वादलातून. कशी पळाली होती गाडी? गाडी सुंदर असा स्पीड लावला होता. बरोबर, म्हणजे प्रेक्षकांनी कुठेतरी बघितलं. नमस्कार मित्रांनो, आज बोनिवलीच्या मैदानामध्ये आपण पहिल्यांदाच मुलाखत घेतो. SK ग्रुप नेवाली पाडा यांचा कॅप्टन. बैल खूप पळतोय, गेल्या 1-2 वर्षापासून आदतपासून पळतोय. आता बैल मला वाटतं दुसरा होता, आता दात पण लावलंय आणि आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये चांगली त्याची गाडी पण झालेली आहे गुलालाची. तर आपण पहिल्यांदा मुलाखत घेतो, सर्व काही माहिती काढून घेऊया, कारण बैल पळतोय त्याची पण चर्चा व्हायला पाहिजे. तर चला, त्यांचं येतात मालक, त्यांच्याशी बोलू आपण. धन्यवाद. तर मित्रांनो, कॅप्टन पळतोय आज. कॅप्टनची खूप जास्त चर्चा नाही का, तर जास्त त्यांच्या मुलाखतीने आज आपण पहिल्यांदाच मुलाखत घेतो. कुठल्या नावाने पळतोय, आज कुठली गाडी झाली हे विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. सर्वप्रथम माझं नाव शुभम संजय देसले, राहणार नेवालीपाडा. आपला कॅप्टन आहे स्वर्गीय गजानन नागो केने आणि लहू नागो केने. SK ग्रुप नेवालीपाडा या नावाने पळतोय. आत्तापर्यंत याच्या 61 शर्ती झाल्या, जिथून घेतल्या तिथून 61 शर्यती झाल्यात. आत्तापर्यंत 4 शर्यती पडल्यात त्याच्या या सीझनला, आणि सलग 2 शर्यती वजीरमध्ये पळाला. अजय लालचंद शेठ पाटील यांचा वजीर, याच्यामध्ये सलग 2 शर्यती केल्या आपण. बरोबर, म्हणजे जे आपले प्रसिद्ध गाडा मालक लालचंद शेठ पाटील मांगरूळ यांच्या वजीर सोबत पळाला. आता दावणीला कसं आलंय हा, ती माहिती द्या ना मला. दावणीला आपला लहान वासरू असतानाच घेतलेला आहे आपण, तिकडून वर घाटावरशीच घेतलेला आहे. तो त्याला आणला, लगेच 7-8 दिवसात त्याला लंपी झाली. लंपी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा वासरू जगणार नाही. तरी पण आमच्या दादानी त्याच्यावर मेहनत घेऊन पूर्ण वासरू घडवला ना. आज नाव करत आहे वासरू. 4 गांधी, दोन्ही साईड पब्लिक, आतून कुटुंब पण चालते, पण आपण सध्या तरी दोन्ही गांधी पब्लिकलाच पळवतो. दोन्ही गांधी पब्लिकला, आणि आज पण पब्लिकला. आज पण पब्लिकला, डावी साईड. आज डावी साईडला पळवला. आता गाडी कुठली झाली आज? आज कानपोलीकरांचा घरचा साज होता. बरोबर. आता इतकी सारी मेहनत घेतली, बघा आता मला वाटतं गाडा मालक असतात ते जीवापार प्रेम करतात आपल्या बैलांवर किंवा त्यांच्या दावणीला असली जी पण बैला, तर कसं काय त्याचा तो या राहिला, म्हणजे संघर्ष कसा राहिला काय सांगा? संघर्ष झाला खडतरच होता, कारण का डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं होतं का तुमचा वासरू काय जगणार नाही. पण त्याच्यावरती अपाट मेहनत तिन्ही दादांची, त्याच्यावर त्याला घडवला. आज वासरू नाव करत आहे. आज आम्हाला पण आनंद आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा मला सांगा, गाडी कुठल्या नावाने पळते? स्वर्गीय गजानन नागो केने, लहू नागो केने, SK ग्रुप नेवालीपाडा या नावाने गाडी पळते. आता या सीझनची, चालू सीझनची किती गुलाल झाली? चालू सीझनची 12 गुलाल झाली. फक्त काही कारणास्तव आपली 4 गुलाल पडली, पण सध्या तरी बैल गुलालातच आहे. गुलालातच आहे. आणि पैऱ्यांच्या पण खूप साऱ्या मागण्या येतात. पैऱ्यांच्या येतात, आपण पण कोणाला मागतोय, पण सध्या बोलतात का वासरू आहे तुमचा, ठीक आहे देतील. आपण पण आता सध्या चर्चेत येतोय. बरोबर. पण वासरू आहे, पण मला वाटतं त्याचा उंची लांबी बघायला गेला ना तर एक बैलाच्या हिशोबात आहे. आणि आता मला वाटतं तिसरा भात पडलाय. म्हणजे आता तुमच्या दावणीला आलाय कधी प्रॉपर? म्हणजे झाले 2 वर्ष झाली आपल्या दावणीला. 2 वर्ष झाली. तेव्हा आपला पिस्टन म्हणून एक बैल पळायचा, तेव्हा याच्याकडे म्हणजे आपण त्याला अड्ड्यात आणायचो, पण एवढा काय लक्ष नव्हता. पण त्याच्यावरती हे चालू होतं, त्याच्यावरती सराव चालू होता. पण जसा आपला पिस्टन वरती घाटावर पाठवला, तिथून आपला यांनी 26 जानेवारीला, मागच्या 26 जानेवारीला जशी शर्यत केली, तिथून बैल जो गुलालात लागला तो गुलालातच आहे. बरोबर आहे. आता बघतोय मी, संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलाय तो. जसा काही त्याच्या झालेल्या गाड्या किंवा अशा कुठल्या पैऱ्यामध्ये जसा पळून तो आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलाय. स्टार्टिंगला जर बघायला गेलं तर आपला काकडवालचा लंपीमध्ये पण त्यांनी भरपूर गुलालं केली. लंपीनंतर कॉरिडॉर असेल पालीवाल्यांचा, त्याच्यानंतर आला आपला सुंदर, वालिवलीवाल्यांचा सुंदर, त्याच्यानंतर आपला तिसगाववाल्यां तिकडं आपलं पालेवाल्यांचा बावऱ्या, आणि योगी आणि तिकडे कल्याणवाल्यांचा चॉकलेट. अशा भरपूर अशा नंदींच्यात पळाला आहे.
दोन्ही साईड पब्लिक. दोन्ही साईड. आणि मला आता तर आम्हाला मोठं असं नाव भेटतोय वजीर. बरोबर आहे. म्हणजे एक मोठ्या दावणीला आता तुम्ही पळता. हा. म्हणजे सध्या तरी त्याच्यात पहिरा ते सध्या 2 गुलाल त्याच्या घेतली. एक गुलाल आपण एकदा फिरून आलो, आपण पोसरीवरून फिरून आलो. बरोबर आहे. म्हणजे आता मोठ्या दावणीला पळतात तर कुठेतरी त्याच्यामध्ये पण धमक आहे. आता त्यांनी खेचून लावलेत पहिरे, काय बोलाल? पहिरे तर येतातच, करतात फोन, पण कसं आहे आता सध्या तरी आपण गाडी फोडत नाही. जेव्हा गाडी गुलालात आहे त्याच गुलालात आपण ठेवतो. जेव्हा गाडीचा गुलाल पडेल तेव्हा आपण कुठेतरी समोरच्याला पहिरा देण्याचा प्रयत्न करू. भरपूर असे मला मेसेज सुद्धा येतात, कारण का आम्ही सगळ्यात नियोजन नाही करत. दादा असे आम्ही दादांचं नियोजन घेऊन, दादांचं सहकार्य घेऊन आम्ही नियोजन करत असतो. त्याच्यामुळे दादा जसं बोलतील का बाबा असं आहे, आपण तो पहिरा देऊ. 100% सगळ्यांना बैल देण्यात येईल, फक्त थोडासा थांबा. बरोबर. म्हणजे आता सल्ला सर्वांचा असतो. आता काय अपेक्षा असतील पुढं? त्यांनी मोठ्या आजारावर मात करून तुमचं नाव आतापर्यंत टिकून ठेवलं, याच्या पुढे काय अपेक्षा असतील? त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. आणि आमचा एक नाव राहिला आमचा, म्हणजे आमचा आधारस्तंभ म्हणजे बोललं तर वादल, अष्टमिंदकेसरी वादल. याच्यामध्ये मानगर पारगावाल्यांचा वादल, याच्यामध्ये आपला बैल फेरा टाकला होता, पण त्या फेऱ्याला सुद्धा त्यांनी सुंदर अशी स्पीड लावला होता. लवकरच आम्हाला वादल सुद्धा गटाला किंवा बिंजोडला लवकरच भेटणार आहे. म्हणजे वादल सोबत जे मानगरचे आपले आनंददादा तारेकर दादा आहे त्यांच्यासोबत चांगले संबंध, म्हणजे घरचेच संबंध. हां, बरोबर. आता कसं काय, म्हणजे फेरा कुठल्या मैदानाला झाला होता? फेरा आपला ओवल्याच्या मैदानाला झाला होता, उजव्या गांधी पब्लिकला वादलातून. कशी पळाली होती गाडी? गाडी सुंदर असा स्पीड लावला होता. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांनी कुठेतरी बघितलं. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की लवकरच वादलमध्ये पण आम्ही वादलमध्ये लवकरच नियोजन आहे, बघू आता. बरोबर आहे. आता जो आजचा मैदान झाला बोनिवलीचा, मला वाटतं बघा, बोनिवलीचा मैदान असो, उसाटणा असो किंवा खिरकाली किंवा देसाई, या मैदानाला पब्लिक पाहिजे तेवढीच असतं आणि त्या गाड्या पण होतात. काय बोला? सध्या तरी आमची बोनिवलीला गाडी अजूनपर्यंत पडली नाही. सध्या तरी आम्हाला गुलाला आमचं जिथं जाईल तिथं आमचा गुलाला. मोजक्या आम्ही या सीझनला 4 गाड्या पडल्यात, त्या काही आमच्या कारणास्तव पडल्या असतील, पण आम्ही काय हार नाही मानली. आम्ही बैलावर मेहनत घेतली, आम्ही आज गुलालात आहे. बरोबर. आता वासरू हा जातीवंत वासरू दिसते, कुठल्या जातीत आहे? हा खिलार आहे. आम्ही म्हणजे त्या खिलारात बाबा आहे तो आवी कालेकर यांच्याकडून वासरू असताना, एकदम बच्चा असताना घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण त्याची मेहनत तुम्ही मेहनत म्हणजे त्याला घडवण्यामागचं कारणच आमच्याकडे आल्यापासूनच आहे. बरोबर आहे. आणि त्यांनी जो नाव टिकवलं तुमचा, आता मोठे मोठे पायऱ्यांच्या याच्या पुढे तुम्हाला नक्कीच मागण्या होतील. मागण्या होतीलच, कारण का आज आम्हाला कोण ओळखत नव्हता. आज आम्हाला जे आहे ते कॅप्टन मुलं, कोणी पण अड्ड्यात कॅप्टन नसेल तरी आम्ही असलं तरी विचारतात कॅप्टन आणलाय का, कॅप्टन आणला का. हेच आम्हाला आमच्यासाठी भरपूर आहे. बस आज एवढा त्यांनी नाव केलं, याच्या पुढे त्यांनी नाव करत राहावं, असंच पळत राहा. काय हो, आरो जिंको, आम्ही तुझ्या सोबत आहेत. बरोबर. चला लवकरच आपण मोठी पण मुलाखत घेऊ. आज थोडक्यातच मुलाखत घेऊ, एक गोट्यावर पण चांगली मुलाखत घेऊ. नक्कीच. कुठेतरी कॅप्टनचा पण संघर्ष आहे तो पण आपण बघू. चल नक्कीच. धन्यवाद तुमचे सुद्धा, तुम्ही तुमच्या चॅनलला सुद्धा धन्यवाद, कारण का आमची बाईट तुम्ही घेतली. चला.